काल महाविकास आघाडीचे नेते श्रीमाननीय राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मेळाव्यामध्ये ज्या प्रकारे शिंदे साहेबांवर टीका केली, ज्या प्रकारे त्यांनी वक्तव्य केलं, मला वाटतं कन्फ्यूज नेत्यामध्ये आणखीन एक नेत्याची भर पडली की काय. मुळामध्ये आपण काल काय बोललो होतो, आज काय बोलायचं, हे सगळं कन्फ्युजन यांच्यामध्ये तयार झालेलं आहे. जर आपण हा प्रयोग केला उलटा, लाव रे तो व्हिडिओ असं जर आपण म्हणलो आणि यांनी त्या उबाठाच्या नेत्यांबद्दलचे यांचे वक्तव्य काय हे जर काढलं तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यात याच्यामध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे. उबाठा का सोडली? काय वक्तव्य होतं तुमचं की शिवसेना प्रमुखाच्या आजूबाजूला, हा शब्द राजसाहेबाचा आहे, जे बडवेत बसलेले आहेत त्यांनी बाळासाहेबाला घेरून ठेवलेलं आहे आणि म्हणून मी शिवसेना सोडतो. हेच होतं ना. आज तुम्ही त्यांच्याकडेच जात आहेत. त्या बडव्यांनी स्वतःचं एक साम्राज्य स्थापन केलंय, हे तुमच्या भाषेमध्ये, आणि तुम्ही रोज जाताय तिथे. 10 वेळाला गेले काय ना 12 वेळाला गेले, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्रित आले, आम्हाला त्याचा आनंद आहे, आम्ही त्याच्यावर टीकाही करत नाही. परंतु अशा वेळेला जे 18-19 वर्ष तुम्ही जो संघर्ष केला, तुमच्या बरोबर असलेल्या मनसैनिकांनी जो संघर्ष केला, त्याचं काय? आम्ही जेव्हा उठाव केला त्यावेळेला आम्ही एक चांगलं धाडसी पाऊल उचललं. हे कोण बोललं होतं? आम्ही तुम्हाला चाटू वाटायला लागलो. मागच्या लोकसभेला तुम्ही मोदी साहेबांचं गुणगान गात होते, त्या शिवाजी पार्कवर. ते तुम्हाला दुश्मन वाटायला लागले. आणि ज्यांच्या विरोधात तुमचा संघर्ष चालू होता ते जवळ वाटायला लागले. तर आता मनसैनिकांना माझा प्रश्न आहे, तुमची अवस्था काय? कोणता झेंडा घेऊ हाती? उबाठाचा, राहुल गांधीचा, शरद पवारचा? तुमचा स्वतःचा झेंडा कधी कुणाच्या हातात जाईल आता सांगता येणार नाही. म्हणून अशा वेळेला शिंदे साहेबांवर टीका करणं टाळा. जे तुम्हाला जमलं नाही आयुष्यात ते करायचा प्रयत्न आम्ही केलाय, ज्या हिमतीने आम्ही केलाय. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना आपण अनेक वेळा त्यांना भेटलेला पण आहात. अनेक वेळा त्यांच्या कामाची दखलही तुम्ही घेतलेली आहात आणि आम्ही कधीही तुमच्यावर टीका केलेली नाही. आम्हाला त्याची आवश्यकताही वाटली नाही. उलट म्हणजे तुम्ही जे काही प्रपोजल घेऊन येत होते किंवा तुम्हाला जे काही चांगलं वाटत होतं त्याचा आम्ही सन्मान केला. मग हा सन्मान करत असताना आज तुमची भूमिका एवढी बदलती कशी? उद्या त्या मनसैनिकांनी काय घोषणा द्यायच्यात? शरद पवार साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, राहुल गांधी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, या घोषणा द्यायला आवश्यक ना. म्हणून म्हणलो की लावरे तो व्हिडिओ जर काढला तर 18-19 वर्षाचा संघर्ष हा कुठे गेलाय हे आपल्याला लक्षात. मला तर वाटतं काही दिवसात मनसेने आता थांबलं पाहिजे, त्यांनी उबाठामध्ये सामील झालं पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. शिंदे साहेबांवर टीका करायचं काम अनेक जण करतात, त्याच्यामध्ये आणखीन जर काही भर पडत असेल तर आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. शिंदे साहेब जी हिंमत दाखवतात ही अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे, जाणलेली आहे, आणि त्यांच्या ताकदीच्या बद्दल आम्हाला गर्व नाही तर आम्हाला अभिमान आहे. एक माणसाने जी शिवसेना इतरांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला, लाचारी पत्करण्याचा प्रयत्न केला,
बाळासाहेबांचे विचार विकण्याचा प्रयत्न केला, त्यांची दुकानदारी मांडण्याचा प्रयत्न केला, त्याला जपण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. म्हणून आता तुमची भूमिका काय याबद्दल आम्हाला घेणे देणं नाही आणि आम्हाला त्याच्यावर बोलायचं, भाष्य करण्याची आवश्यकता सुद्धा नाही. राहिला निवडणुकीचा प्रश्न, त्या इलेक्शन कमिशनरचा प्रश्न, त्याबद्दल तुमचं काही मत असू द्या, आम्ही त्याचा विरोध करतच नाही. तुमची ती भूमिका आहे आणि ते खरं असेल तर ते झालंही पाहिजे. आम्ही त्याला कुठेही आडवं येणार नाही किंवा आम्हाला त्याची गरजही नाही. आम्हाला आडवं करायचं काय? जर असे चुकीचे मतदार येत असेल तर निश्चितच ते काढले पाहिजेत. मग ते कोणत्या पक्षाचे, कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. यादी क्लीन असली पाहिजे हे आमचंही मत आहे. परंतु जे चांगलं आहे त्याला पाठिंबा नेहमीच आम्ही दिलेला आहे. परंतु राजकीय भूमिका दरवेळेला बदलून, दर वेळेला वेगवेगळे स्टेटमेंट देऊन तुम्ही निश्चित द्या, तो तुमचा अधिकार पण आहे. परंतु आता शिंदे साहेबांनी किल्ल्यांवर येणाऱ्या सर्व मावळ्यांसाठी किंवा येणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी सुविधा केंद्र उभारले, त्याला तुमचा विरोध. कुणाचं नाव टाकलं, नमो सुविधा केंद्र टाकलं तर त्याला विरोध. कशासाठी पाहिजे हा विरोध? तुम्ही सुविधा केंद्र उभारा ना. नाही, मनसे सैनिक जाऊन त्याला तोडून टाकेल. तोडण्याची भाषा सोपी असते, परंतु त्यांच्यावर झालेल्या ज्या कारवाया, ज्या पोलीस कंप्लेंट, गुन्हे दाखल झाले, त्याबद्दल कधी विचार केला? उद्या हा मनसैनिक कुठे असेल याची चिंता करा. मला या टायमाला एवढंच सांगायचं की ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना प्रमुखाचे विचार जपलेत, अनेकाने बाजूला झाले, ते करायचा प्रयत्न केला, त्यांच्याकडून जमलं नाही. जे इतरांकडून जमलं नाही ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जे काल तुमच्यावर टीका खालच्या पातळीवर करत होते, आज तुमच्या खुर्ची लावून ते बसतायत. एक ते उद्धव साहेबच नाही तर अनेक जण त्यांच्या बाजूचे जे आहेत ते पण. उद्या राहुल गांधीचा पाळणा तुम्ही हलवताना जर पाहायला, हे चित्र जर महाराष्ट्राला पाहायला मिळालं, जोजो रे बाळा जोजो, हे पद्धत सुद्धा होऊ शकते. हलवावंच लागेल, कारण की ही जी लाईन चाललेली ती काँग्रेसला हात मिळवणं करताच चाललेली. उद्या शरद पवारच्या मांडीवर बसून पुन्हा कोणी जर त्याला काका मला वाचवा असा जर काढला तर तेही होऊ शकतं. म्हणून महाविकास आघाडी आता कोणत्या नेमक्या दिशेला जाईल, त्याच्यात तुमचं स्थान कुठे असेल हे बघा. एकनाथ शिंदे काय करतात? सत्ता पाहिजे असती तर आजही आम्ही जिद्दीने सत्ता मिळवू शकलो असतो. सत्तेमध्ये आम्ही आहोत आणि समाधानी आहोत. मुख्यमंत्र्याची खुर्ची ही आमच्यासाठी महत्वाची नव्हती, आम्हाला शिवसेना वाचवणे महत्वाचं होतं. म्हणून जे काम आम्ही हाती घेतलंय ते पूर्ण केल्याचा अभिमान आम्हाला आहे. खूप चांगलं होतं, मग नक्की कुणाला महाविकास आघाडीला खुश करण्यासाठी, उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी कशासाठी? हीच भूमिकाच मिळत नाही त्यांची. आता काही दिवसानंतर त्यांना जादूचे प्रयोग करावा लागेल. फू केलं, अरे आता इथं होते, कुठे गेले, अरे ते बांद्रायला पोहोचले, असं दिसेल चित्र. अरे आता तर होते स्टेजवर, नाही बांद्रामध्ये आहे. हे जादूचे प्रयोग चालू आहेत आता. महाविकास आघाडी मध्ये भलेही काँग्रेस आणि शरद पवार यांना विचारो ना विचारो, यांना त्यांच्याबरोबर फरफटत जावं लागणार आहे. म्हणून म्हणलो की काही दिवसानंतर कोणते पक्ष कोणत्या पक्षात विलीन होईल हे सांगता येत नाही. चित्र तसं दिसतंय. दुर्दैव हे आहे की त्या मनसेच्या मनसैनिकांनी जे 18-19 वर्ष घातले, त्यांचं भवितव्य काय हा प्रश्न मनाला विचारावा लागेल.